4 जुलै 2025ला सीईटी सेल महाराष्ट्र यांच्याकडनं सर्क्युलर आलेलं आहे रिगार्डिंग द डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26. बघा इंजिनिअरिंग ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या रजिस्ट्रेशनला इथे सुरुवात झालेली आहे आणि ते रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आपण इथे डिटेलमध्ये समजून घेणार आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे. आता शेड्यूल समजून घेऊ. बघा 4/7/2025ला सर्क्युलर आलेलं आहे सीईटी सेल महाराष्ट्र डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26. बघा इथे तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन 4/7/2025 ते 15/7/2025 पर्यंत तुमचं इथे रजिस्ट्रेशन चालणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन 5/7/2025 ते 16/7/2025. बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करण्याच्या 2 मेथड त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत. ई व्हेरिफिकेशन आणि फिजिकल व्हेरिफिकेशन. ई व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तिथे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचे आहे, पैसे पे करायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म तिथे व्हेरीफाय होईल. आणि फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तिथे स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट शो करून तुमचे डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे मी सजेस्ट करेल का तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. बघा आता नेक्स्ट डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. बघा तुमच्या पर्सेंटेजनुसार तुमचा इथे रँक डिस्प्ले होईल. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा रँक इथे डिस्प्ले होईल 18/7/2025ला. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. बघा सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स काय असेल 19/7/2025 ते 21/7/2025 हा तुमचा सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स असेल. आणि सबमिशन ऑफ ग्रीव्हन्समध्ये तुम्ही तुमचा फॉर्म इथे अपडेट करू शकता. आता एक्झाम्पलसाठी आपण बघू. समजा तुम्ही ओबीसीचे कॅन्डिडेट आहात, ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहात आणि तुमच्याकडे तिथे कास्ट सर्टिफिकेट आहे पण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही तिथे ग्रीव्हन्स पिरियडमध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करून ओपन कॅटेगरीमधून तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. त्यासाठी तो ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे. बघा इथे नंबर ऑफ स्टुडंट इथे फॉर्म त्यांचा अपडेट करतील आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची इथे डिस्प्ले होईल 23/7/2025ला. त्यानंतर सर्वात महत्त्वाची ॲप्लिकेशनची रजिस्ट्रेशनची फीस किती असणार आहे. बघा ₹1000 फॉर द जनरल कॅटेगरी आणि ₹800 फॉर द रिझर्व्ह कॅटेगरी. आता रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये SC, ST, NT, OBC, EWS, SEBC सगळे ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतील. मग या शेड्यूलमध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.